मित्रांनो, सूर्य उगवता पूर्वेकडसून बघा ही दिशा असा पूर्वेकडून सूर्याचं दर्शन घेते, नमस्कार करते सूर्य आणि त्याच्याकडून माका प्रकाश गावता आणि ऊर्जा गावता म्हणून त्याचा मी नमस्कार करते, त्याच्यासमोर नतमस्तक होते, त्याचा अभिवादन करते, त्याच्यासमोर नम्र होते। म्हणून सनातन संस्कृतीमध्ये काय म्हणतात, सूर्याक देव आणि तो देता, काय घेणार नाही माझ्याकडसून, तो देता। तुम्ही म्हणाल की पूर्वेकडसून सूर्य उगवता आमका माहीत असा, पण आज ह्या सांगूचा कारण काय असा तर पश्चिमेकडून नाही सूर्य उगवणार, याही तुमका माहीत असताला। पण सांगूचं आज कारण काय तर उद्या तुम्ही नवीन वर्ष म्हणून साजरो करशात, उद्या तुम्ही नवीन वर्ष म्हणून साजरो करशात। बरेच असत करणारे हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी न्यू इयर म्हणून आता पोस्ट टाकतले, आपले विचार मांडतले, नवीन वर्षात तुमका शुभेच्छा देतले म्हणून सांगते। आता ही तो सूर्य खायसून उगवता पश्चिमेकडून, उद्याचा सूर्य खायसून उगवतलो पश्चिमेकडून। पश्चिमी देश यांनी आपल्यावरती काय केल्याने, आक्रमण केल्याने आणि आमका गुलाम बनवून ठेवल्याने त्या देशाकडसून तो सूर्य उगवतलो उद्याचो। म्हणून मी म्हटलंय सूर्य पूर्वेकडून उगायचा। तो कधी उगवतलो, गुढीपाडव्याक। म्हणून उद्याचो जो नवीन वर्ष असता तो इंग्रजी नवीन वर्ष, पश्चिमात्य देशांचो, पश्चिमेकडचो। मग उद्या तुमचं नवीन वर्ष उगवतलो, उद्या तुमचं सूर्य उगवतलो दरवर्षी दर दिवशी 365 दिवस पूर्वेकडून उगवता। तुम्ही ठरवा कधी तो साजरा करू होयो नवीन वर्ष। पण तरी सुद्धा जे पाश्चिमात्य देशाचे माझे मित्र असत त्यांना मी शुभेच्छा देते। आता तुम्ही ठरवा, तुम्ही खैली असात, पाश्चिमात्य असात की पूर्वेकडचे असात, भारतीय असात, तुम्ही ठरवा। तुमका देतलंय मी, तुमका पण शुभेच्छा देतले, पण कधी गुढीपाडव्यात। आणि भारत संस्कृतीप्रमाणे आम्ही दोन वेळा नवीन वर्ष साजरो करतो। एक नवीन वर्ष म्हणजे त्या वर्षाक सुरुवात होता म्हणजे गुढीपाडव्या चैत्र महिन्यात, आणि दुसरं वर्ष म्हणजे आम्ही दिवाळीक साजरी करतो म्हणजे दिवाळी पाडवा। तुम्ही म्हणशात 2-2 वर्षा कशा काय करतात नवीन वर्ष। एक वर्ष ऋतुमानाच्या प्रमाणे आणि एक वर्ष आर्थिकदृष्ट्या। म्हणजे दिवाळीत मी काय करतलंय, आता दिवाळीच्या पाडव्यात काय केलंय मी, दिवाळीच्या पाडव्यात मी हिशोब केलंय वर्षभराचे आर्थिकदृष्ट्या, आणि हिशोब करून जुनी वही बाजूक ठेवलंय आणि नवीन वही सुरू केलंय हिशोबात, म्हणजे ऑडिट केलंय आताच्या भाषेत। आता या होताला ना ऑडिट, एप्रिल महिन्यात, मार्च महिन्यात, मार्च एप्रिल फेब्रुवारी पासून ऑडिट होताला। तो ऑडिट आम्ही कधी करतो, दिवाळीच्या पाडव्यात। म्हणजे आर्थिकदृष्ट्या तो काय असा ऑडिट करण्याचो वर्ष असा। आणि नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात पाडव्याक होता। सर्व लक्षात आला का? लक्षात रवात काय विचारताला, सूर्य खैसून उगवता पूर्वेकडसून, नमस्कार करा त्याका काय करा, नमस्कार वाका, त्याच्यासमोर नम्र व्हावा। कित्याक म्हणतोय, तो प्रकाश देता, तो ऊर्जा देता, म्हणून त्याका आम्ही देव म्हणतो। देणारो तो देव, दाता प्रदान करणारो, तो काही घेणार नाही तुझ्याकडसून, तुमच्याकडे काही मागणार नाही, तो फक्त देता आणि तुम्ही काय करता, ओरपता। आता ओरपूचा
की सृष्टीक सुद्धा देव खोया, म्हणजे काय देव खोया, संवर्धन करू खोई या सृष्टीचा. नाहीतर काय होताला, सूर्य आग ओकतलो, संवर्धन नाही करतलो तर काय होतलो, सूर्य आग ओकतलो. आणि आग कसं ओकतलो, तर पृथ्वी भरती जे ओझोन वायू असत ते ओझोन वायू आता विरळ होऊक लागले, विरळ होऊक लागले. किती विरळ होतात, काय कारण असं तर विरळ होऊक, खाज सुटली त्यांका, त्यांका खाज नाही सुटली, मनुष्य प्राण्याक खाज सुटली, या प्रदूषण करूक लागलो आता. आणि ह्या प्रदूषणामुळे काय झाला, अरे काय झाला, काय या प्रदूषणामुळे काय झाला, ओझोन वायू विरळ होऊक लागले. मग आता काय करू खया, सृष्टीचा संवर्धन करू खया. मग त्या भास्करासमोर, सूर्यासमोर, त्या आदिनाथासमोर नम्र हो खया, त्याचे अभिवादन मानूक आहेत, त्याचे आभार मानूक आहेत. आणि नवीन वर्षाची सुरुवात खैसून होतेली, पूर्वेकडसून, ना की पश्चिमेकडसून. आता तुम्ही ठरवा, तुम्ही खैले, पूर्वेकडचे की पश्चिमेकडचे. आता गुलाम असतले ते पश्चिमेकडचेच म्हणतले, गुलाम असतले ते काय म्हणतले, पश्चिमेकडचे. आता त्यांना मी काय करू शकणार नाही, मानसिकता त्यांची ती तशीच असा. त्याच्यावर काय उपाय असा, काय तुमच्याकडे असा तर सांगा माका, म्हणजे आपण उपाय योजूया त्या गुलामीच्या मानसिकतेवरती. मग हे काय करतालास, नवीन वर्ष पूर्वेकडसून कधी येतलो, पाडव्याक. तरी सुद्धा पाश्चिमात्य माझे मित्र असत ना, ते पाश्चिमात्य, त्यांना मी शुभेच्छा देतले उद्या, फक्त त्यांका, बाकी गंगा नाही. बाकी ज्यांचं कधी येतलो, पूर्वेकडसून गुढीपाडव्या. आता विचार करा, तुमका कोणाक शुभेच्छा देऊची असत उद्या,